लग्न होते तुझं लवकर. लग्न कायला लग्न होऊ दे म्हणते. लग्न जरा 1 कोटी दुसरं काहीतरी होऊ दे रे बाळा. होऊ दे लखोपती आणू द्या. कोटी रुपये आले तर तुला बी एक मर्सिडीज घेऊन देईल फिरवायला. छोटीवाली दिन म्हणतोय फिरवायला बघ मर्सिडीज. मी घेतल्यावर माझ्यात फिरेन ना. हा ना. खंडोबाची वारी म्हणजे काय असते बरं. वारी काय द्यायची वारीला जाऊन यायचं तिकडं जेजुरीला. ओके पण द्यायचं आता भाकरीचं पीठ द्या. मीठ देऊ शकता. भाकरीचा तुकडा देऊ शकता. नको पीठ होत बाबा. तू शाळेत जात होत आली काय ढमी? नाही मग कशी लपती बाई. आज आम्हाला पप्पा तर आम्ही गाऊनवर असतोय. सगळी दुनिया आहे प्रसिद्ध आहे गाऊन. दादा दे ना. कुठे मला माहित पीठ. काय तुला पीठ माहित नाही घरात कशाला राहतो? पीठ माहित असायला राहतो घरात मी. ये कौन सा लॉजिक है बे? हॅलो गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर ब्लॉग खूपच कडक आणि सिक्रेट होणार आहे. तुम्हाला पहिलं सांग कुठं जायचं. आता जर वेळेस सारखं जर केलं तर सगळा चमन करून टाकेल तुझा. गाईस तुम्ही माझी स्ट्रीम बघितली नसेल तर बघा माझी आई किती जुलूम करते. मदरला मी स्ट्रीमला मागितलं की मला शर्ट दे नवीन. तर मदरने त्या बने लावून भांडणं केली. तो लास्टला मला शर्ट टॉप जुन्या शर्ट टॉप बनेल घालून स्ट्रीम करायला लागली. हा 3रा दिवस आहे. मदरला फक्त मी एवढं सांगितलं आपल्याला कुठेतरी जायचंय. आपल्याला तू आवर, तू साडी बघ, ड्रेस बघ, सगळं बघ. मी पण शॉपिंग करून येतो. आपल्याला जायचंय. कुठे जायचंय ते सांगितलंच नाही. त्यामुळं शेट असे नाही का कुठे जायचंय कुठे जायचंय. जर वेळेला असं तर धपाट्याची सवय काय बी मनाने आणायचं काय बी. तर मी मम्मी एकेची मदर, गायत्रीची मदर, आम्ही 6 जण चाललो आहे. शिल्पा जीव घेईन ती तुमचा. तिला शिल्पा जॉब आहे उसका. काय बोलतो? हा मग त्यामुळं ती नाही येणार. मग नाही येणार. आम्ही 6 जण जाणार. फुल मजा करणार. आणि मदरसाठी सरप्राईज. त्यामुळे मदरला सांगितलं नाही. सांग की सांग. मी येणारच नाही. मी झोपणार खाली. किती बी ओढलं माझ्या हातात येणारच नाही. काय म्हणता काय सांगू का? मी नाही म्हणलं ना हे दळींद्र ना असं ओढता हाताला दुरू चल मी खाली झोपणार. तशीच ओढून दे पाय. नाही तर काय तुम्ही सांगतो आपण रिॲक्शन बघू. आपण कसा आलाय भिकारी. काय व्हिडिओ चालू करायच्या आधीचा सांग ना. नहीं पता. बता भाई मेरा भाई सांग की. तर आपल्याला कपिल शर्मा शो मध्ये बोललंय. काय बोलतो? पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में. खरं बघायला कार्यक्रम. यस. बाय समोरून बघायचं त्याला. द माइल्स हॉटेलला चाललोय आम्ही. मोठ्या कुठं हाय कुठं काय कळणार आहे तुला. आपण जायचंय कपिल शर्मा शो ला जायचंय. जाताय मी मित्रांनो. विषय तुम्हाला सांगतो. पुण्यात तुम्हाला एक किस्सा सांगतो. म्हणजे मला लगेच क्लिक आहे. म्हणजे रोज चालूच असतं काय ना काय. तर मी तर नेटफ्लिक्स लावून बसलो होतो काल परवा नाही 5-6 दिवसापूर्वी. तर सिरीज बघत होतो. तर म्हणते काय बघते मार दाडत तसलं कपिल शर्मा शो लाव. बरोबर आहे ना. मग कसला भारी शो आहे ते. मग त्याच्यामुळे म्हणलं जाऊया घेऊन मदरला. थोडे झालेली माणसं नीट होते तिथं माहितीये का. हा ना. बरोबर. मग भारी आहे. तर घेऊन जाऊया आपण आई साहेबांना. आपण कपिल शर्मा शो मध्ये 22 तारखेला. इतनी खुशी. आता नट काय नटायचंय जा. आता विचारू नको. काय वाटलं कुठे लग्न बिग्न आहे का काय म्हणलं कसं नटा काय नसते. तर मी पण ड्रेस घ्यायला शॉपिंग करायला जाईल लागणार आहे मला पण. आणि तुम भी करो हम भी करते हैं. अभी हम अपना काम करते हैं. टाटा बाय बाय गुड बाय. A few hours later. आम्ही जाणार आहे कपड्याची शॉपिंग करायला. आणि एक कुत्रा बघा. कुत्र्या हे बघ आणि ते बघ. इकडे जर नॅचरल लाईट येते रे. नॅचरल मी इकडे आणतो नॅचरल. बरं चला या गोष्टी होत्या. आता आम्ही आज पहिल्यांदा मी जिंदगीमध्ये शॉपिंग करायला चाललोय की कुठं जायचंय म्हणून. नाही तर आहे ते कपडे घालून गेलो असतो. भाऊ पण कपडे घेणार आहे मला एखादा ड्रेसचा. मी बंद करतो. मी पूर्ण चालू करतो. मी छोटा करणार आहे. डायरेक्ट तुझ्या अगोदर टाकायला मला जरा. ठीक आहे. दरवेळेस हे म्हणून त्याचे ब्लॉगच येत नाही काहीच. जाऊ द्या. चला आता आम्ही निघतो. आता आम्ही जाणार आहे केस कुठे घेऊन जाणार H&M ना. अमीर आदमी देखा नाही की भिखारी की तरह भीक मागना शुरू. बघू चल. ठीक आहे बघू म्हणलाय म्हणजे H&M तर हाय फिक्स आहे.
तर आता निघतो आम्ही इकडनं. कपडे जरा टाकाटाक घेतो आणि मदरसाठी गिफ्ट पण घ्यायचे. मदरला 1-2 गिफ्ट घ्यायचे, एक ड्रेस आणि एक काहीतरी वॉच बीच घेऊ म्हणतोय. तर ते पण बघू, बघा पुढे तुम्ही, दिसेल तुम्हाला काय काय घेतोय काय काय नाही. आईला कसलं दिसतोय राव मी. साला चलता है मुझसे मजनू. चला भाऊची बॅन्स येऊन अर्धात झालेला आहे. नुसतं हे घाल ते घाल, हे घाल ते घाल. माझं नाही तुझं चालूच आहे आमचं. पॅन्टे नाही भेटल्या तर शेवटी बघा बेल्ट लावून पॅन्टे घालते. मग काय आलं बेल्ट कायला बनवलाय मग. पॅन्ट भेटली नाही तर पुरीची पॅन्ट घातली. अरे दाखवतो मला काय, दाखवतो कोणाची पोरीची पॅन्ट म्हणतो. पुरीची पॅन्ट आहे. मागणं वळ, मागं दाखव. तसं नाही, तसं दाखवत. हे बघा गाईस, पोरीची पॅन्ट आहे. पोरीची पॅन्ट आहे. होय रे, पुरीची पॅन्ट आहे का? पोरीची भाऊ सांग ना. अरे काय बोलतो हा छपरी. अरे दाखव ना. हे बघ हे चालूच आहे भाऊचं. कुठला आउटफिट हो घ्या बी भारी. अरे हा नसन पण आपल्या इथं हा सेम. भाऊ याची ड्रेसिंग तयार कर ना पटकन. झुंग्याची तू कर ना, झुंगे आहे तुझी. A few hours later. तर गाइस ये मेरा 2 शूज का 2 बॅग. अरे ही एकेची बॅग, कपड्याच्या बॅग आहे ह्या 2. झालं आमचं सगळं फायनल. तर आउटफिट ट्राय करतो आम्ही आता इथं, कारण की शूज नव्हते घेतले, आउटफिट घेतले होते. शूज जाऊन आता घेऊन आलो आम्ही. मग शूज घालून पूर्ण आउटफिट ट्राय करून बघतो की कसं दिसतंय. ते आता रिव्हील नाही करत. आपण जेव्हा जाईल तिकडे हॉटेलला तर तेव्हा तुम्हाला दिसेलच कसं घातलंय काय काय. मदरसाठी पण गिफ्ट घेतले 2, ते पण तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. आता पहिले आउटफिट घालून चेंज करू. The next morning. प्रोसीजर है रे, हाथ बांध कर खड़े रहो. A few hours later. गुड मॉर्निंग गाईज. तर काल लय लेट झाला तर त्यामुळे मी व्लॉग नाही घेतला. येऊन डायरेक्ट पडी दिली. आणि जसं मी म्हणलं होतं मदरला गिफ्ट घेतलेलं सरप्राईज द्यायचंय. त्या मदरची फुल येडी फुल मजा घेऊ. बघा आता फक्त 1 मिनिट. काय एवढं काय एवढं. अरे काय सगळं अकाउंट खाली केलं काय. अब तू गया बेटा. काय अकाउंट काय खाली होतं. अकाउंट खाली नाही होत काय आपलं. आणलंय हा लय काय आणलंय दाखवतो. ये चल. पिक्चर बी बघितला का. हा मग काय करायचं. अरे तुझं काय डोक्यावर परिणाम झाला काय. बरं चल नाही जाऊ दे ते. चल किती पैसे खर्च केले. महत्वाचं चल. अरे आता ते कपडे घेतलेले 10,000 रुपये तुझे चालले सारखेच. कोण बघायचं तुला एवढं. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. हा चल नाही कपड्यासाठी आता एवढं बोलणं गरजेचं नव्हतं. हाय लाज. हा हा पैसे घालवले का चणे दिलेत का त्या बाबाला. हा चल ना. बिंडो कावला. बघायचं का नाही कपडे. कपडे नाही घेतले जास्त, शूज घेतले जास्त. बूट डोक्यावर घालायचे आणि फिरायचे. तर इथं काय ते खोल शूज उगाच दाखवलं हिला. मॉकर गाईज मॉकर ढोसाढोशी चालली. शूज स्निकर आहे. ते शर्टाला मॅचिंग होते म्हणून घेतली फक्त. तेवढ्या ड्रेस पुरतीच घालणार आहे. फाटलंय का काय असं. फाटलं नाही स्टाईल. फाटलं नाही ये काय पण नको बोलू. कसलं. आणि किती पैसे याला. किती काय असं काय करायचंय. ठेव. काय करायचं म्हणजे. अरे बघ ना तू बघायचं काय काम अजून कर. लग्नाला खर्च व्हायचा आहे. कोणाच्या? लग्न करायचं नाही काय. नाही नाही म्हणून तर आता खर्च करतोय. लग्नाला पैसेच ना उरले पाहिजे. बड़ा हरामी हो बेटा. लाज आहे का तुला. स्कीम ह्यो भारी आहे पण केवढं सांग. केवढा ते नाही सांगत. तर कपाट मित्रांनो भरलंय रोय त्या बुटाने. एवढ्या बुटाची काय गरज आहे का. हा थोडी तरी आवडले जरा- म्हणून घेतले. काय बी आवडेल तुला. काय बी आणशील का मग. हा तर विषय काय आला की रात्री म्हणजे मला सगळं झालं पण ऍक्सेसरीज राहिले होते मला घ्यायचे. त्यातलंच एक आहे. तर ऍक्सेसरीज घ्यायचे होते तर त्यासाठी आमची रात्री लय वेळ गेला. कुठे झाली कपडे कुठे. कपडे काय वरच घेतलंय मी. शर्ट फक्त ऍक्सेसरीज घेतले. 2 शूज घेतलेत. तर त्याच्यामुळे मला लय लेट झाला. रात्री 12-1 वाजले. कुठे कुठे जायचं तेव्हा हा आणि आम्हाला तुला काय बाई. अरे एवढं तर कपाट भरलंय तू. अजून तुला कपडेच पाहिजे का. काय गरीबाला आहे का कपडे. गरीब आहे का तू. असा गरीब मला बी व्हायचं काहीच.
ह्यो गरीब मला बी बनायचे त्याच्यामुळे कष्ट चालू आहे माझे. अरे कपडे नाही तुम्हाला कपडेच दाखवतो थांबा. ते कपडे कुठे आहेत हे बघा. गरीब या बघा गरीब. हे का गरीब आहे का? ते ह्याच्यातल्या काही साड्या तू जन्माच्या आधीच्या आहेत पण फेकून काय नाही दिलेल्या. ठेवल्या फेकायच्या ना मग म्हणून एवढं दिसतंय ते. तेवढं दिसतंय ना म्हणून तर आम्ही घेत नाही काय तुला. चल ब्लॉग मध्ये सगळे आहे मी कधी साडी घेतली ती कळलं. हा. एक लग्नात आणि एक आता. हा. दुसरी साडी फक्त दिवाळीला. बर बर जाऊ दे आता घाल काय तुझ्या आणि नाही 15 दिवसाला आणीत कपडे मी. मला कपडे घे मी नसते येत कुठं. ए घाल त्यातलं आपल्याला जायचंय कपिल शर्मा शोला. मला नको सांगू काय. मला नको सांगू. मला कपडे आपण येत नसतो बाबा. मी काय भिकारी आहे काय. मुझे क्या पता मुझसे पूछे जा रही है बार बार. मी ते बंद कर. मला कपडे पाहिजे मी येणार नाही. आता काय नाही आलाय का. आता काय करायचं पण जायचंय आता. स्वतःला घड्याळ स्वतःला सगळंच. हा हे काय आम्हाला काय आहे का. तूच दिलेलं आहे ते आता एक घेतलेलं आहे. अजून काय दे काय नाही घाल जुने कपडे चल लवकर आठ. लय सोना मोकडा दिसतोय रे. अबे झळमट तोंड्या. जा. चला मला नाही यायचं. स्वतःला नवीन घेतलंय सगळं. 1 मिनिट. काय तुमरा आहे त्यात वॉच अँड ड्रेस आहे. गाड्या बी घेतले गाड्या घेतले एक आणि एक ड्रेस. हे असलं घड्याळ तुझं चांगलंय म्हणलं म्हणून तू हे असलं घेऊन आला का. मला बी घाल आवडलं तर बघ नाही तर मीच घालतोय पण दुसरं आणू तुला. हाय का रडू नको फक्त. काल म्हणलं गाईज हाय का. काल याला म्हणलं 2-2, 3-3 घड्याळे मला हाय का एक तरी. हा म्हणून असले घेऊन आला. वा गुरु गुरु वाचे हुशार गुरु. ड्रेस बघ आवडतोय का बाकी जाऊ दे. आता किती वाजता जायचंय. हाय आपल्याकडे 2-3 तास येते. बसन का मला फिटिंग करायला लागेल. अरे मी काय म्हणत आहे का घेऊन येताना सगळं करून साईज बीज बघून घेऊन आले. कसं वाटन गाईस तुम्ही सांगा. माझा आउटफिट मी घालून तुम्हाला दाखवतो डायरेक्ट कसा काय आहे माझा. छान आहे. बसणार तुला मी सांगतो की लिहून देतो. माझ्याकडे असा ब्लॅक विषय का ड्रेस ओढणी का आणि वॉच दोन्ही घाल. हा ओढणी त्याच्यावरची. हे असं कसं कॉम्बिनेशन असतं. अरे मी आणले तू घाल मग सांग मला. हा मी पण घालतो गाईस पहिले आवडतो. माझे कपडे बिपडे लय काय ऍक्सेसरी सगळं पसारा पण. करून ठेवलाय वासाडे चला जातानीच. आवरा तुम्ही. क्यू नाही मी आलो तर वर वॉशिंग करून काढ. बाय बाय. कसा वाटतंय मित्रांनो सांगा बरं ड्रेस कमेंट मध्ये. कसा वाटतंय तुला कसा वाटला. हा बरं आहे. बरं आहे. तेरा तो गेम बजाना पडेगा. तर लय बोलती रे. हमरा बछड़ा कैसे लग रहा है बबुआ. तर हा आउटफिट आहे मित्रांनो आपला आजचा. सरळ करून टाका ब्लॉग. आणि आता आवरून 1 तास लेट माझ्या मदरने आवरायला लावलेला आहे तर पटकन आता एवढ्या कुठं आणले फुग्गेवाडी फुग्गे. कधी पोहोचायचो 4 वाजलेत. आवर ना अजून हळूहळू आवर. हळूहळू नाही आवरलं मी. काय सगळं बघायला लागतं मला. तुझा चष्मा तुझं चावीन तुझं दुनिया तुझं हे तुझं ते. सुना क्या ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. नहीं भाई साहब मेरी गलती है. मेरी गलती है ना. आणि तुझं काहीच नव्हतं ना. काहीच आले नव्हतं. तोंड घेऊन. काहीच नव्हतं. तोंड ठेवून कोणी येत नसतंय. रस्सी जल गई पर बल नहीं गया. समजलं का. गाता गाता गाडी हलती म्हणून ते हलतय. मला काय दोष नाही. आला पूर्ण आम्ही पोचलोय आता अक्षयच्या इथं. म्हणजे जवळ आलंय ना. शंकरवाडी पशी आहे. कुंदननगर शंकरवाडी. शंकरवाडी 5 रुपये सीट 5 रुपये सीट. मी तर जे आवडतं ते घातलं ना आता त्यांनी. मी ते लपून ठेवते महिन्यावर. त्याला दिसलं नाही बाय पुढे असे स्कीम बरोबर. तू शोधत नाही का भाऊ. मी शोधून काढतो सगळं. नाही शोधलं तर कपाट पलटी करायचं. मी ऐकताय भाऊ मला सगळं देते. ऐकतंय का तुझं. हा पण चल शाजूक आहे. हा पण तोच आहे. यो मी ऐकतच हे माहिती मला मोकार वापर. आयतं आहे पण असे गुंडाळून फेकून दिलेले असतात. नवीन कपडे एकदाच घालणार आणि असे गुंडाळून टाकतो. हे लय खर्च केला नाही कपड्याला. लय करतो तो खर्च. मी नाही मी आता करायला लागले. हे लय करतो. एकदा घातलेला शर्ट महिनाभर आणि परत तो सापडत असतो असं गठोडीमध्ये.
ट्रेन मम्मी बघ ट्रेन नाही येते तो पुण्यातली आपल्या ट्रेन बघितलीच नाही पहिलं. मेट्रो मेट्रो हो तिकडे गेली हो एंडला बघली का ट्रेन एवढीशी मग मेट्रो आहे एवढीशी असते का? हा? तुम्ही केला बाय प्रवास मेट्रो कधी केला तुम्ही नाही केला पहिल्यांदा तर घेऊन चालले आयुष्यात मला हा होय रे आता यायला चालू आहे म्हातारे. असं देखील की मग. मग काय आलं मग तुला जरा बुद्धी येईल ना सद्बुद्धी लोक द्यायचे तुला कमेंट मध्ये होय रे हा चिकना होऊन आला इकडं पावडर लावून फसवायची सगळ्यात जास्त वेळ त्यालाच लागतो आवरायला घरात माहिती आहे का? माहिती मला कळलंय आता आवरून आवरून काय आवडतं मला चिडचिड होती त्यामुळं मी एक तास प्रवास करून याच्या घरापर्यंत येतो तरी पण हा वेळ लावतोच तरी आवरलेलं नसतं. नसतच त्याच मी घरनं निघलं फोन करतो त्याला 1 तास लागतो मला यायला याची तरी पण आवडतच असतो केलतं का तुम्हाला आम्हाला 1.5 तास लागला हा तेव्हापासून तरी मग ते उशिराच खाली आला. पोरीच्या वर नखरे याचे पोरगी असे तर विषय संपला जायचं म्हणलं की आजपासून चालू करावं लागलं. घेतलंय याला हे बघ कपिल शर्माचा बोर्ड बाहेर आपण चाललोय कुठं रे? हे बघ बाहेर तर ये पार्किंग आहे गाईज सुंडा बिना मास्क चाललाय आता इथे येऊन मास्क मागतोय रे मास्क दे ना. नाही एकच आहे कालच दिल त्याला कालच रोज हरवतो एक रोज घेतो आणि रोज हरवतो हा आणि चले काय 8 ठेवायचे का ठेव एबीसीडी येते फक्त तिला एबीसीडी हा का तर आता आम्ही पार्किंगला लावून टाईप करून पाठवते त्याला 3 किलोमीटर आम्ही चालत आलोय सगळी कृपा आहे केस शेटची 3 किलोमीटर झालं काय मग होय एवढं अरे बूट एवढा जड आहे बूट घेऊन मला चालतोय का मी बुटाला घेऊन चालतोय का ना मला तुला वाटलं 3 किलोमीटर आलो हा एवढा जड बूट आहे हा. तर आता पोहोचलेलो आहे आम्ही द मिल्स हॉटेलला यू हॅव अरविड यू हॅव अरविड अरविड यू हॅव अरविड 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 अराइव यू हॅव अराइव ओके राजबहादूर सिटी सेंटर. चला यांचा मेकअप येताच झाला धुळीने काढा कसली आहे ना आलंय अटक आकायचं कटा 5 ला निघलो होतो 6 वाजता पोहोचलोय गाईज चालत हा हा अटक टाकायचं का अटक पोटक नाही टाकायचं का थोडं काय इथं कुठं काय हे खायचंय तुम्हाला रोज बिल्स आहे नॉर्मल काय ते परत आधी गेले काय नाही भेटणार तुम्हाला. हा का मग बसायचं डायरेक्ट तिथं बसायचं तोंड आणि नंतर इथं गर्दी बी असेल चला आताच घेऊ चला थोडं थोडं घेऊ चला ए काय घेते शंख टाईप केलंय खारी नाही बर्गर आहे, खारीचं- खारी म्हणते खारी बर्गर. खारी बरोबर शिल्पाला दाखव फोटो काढून सांगू हे जरा भारी वाटते मला हे. शिल्प लगेच सांगेल काय आहे ते काय नाही ते लय हुशार आहे. त्या अंग्रेजीचा पट्टा आहे ना त्यामुळे ते ह्याच्यात काय लगेच कॉफीचं आहे काय? इथं स्कॅन केलं ना मी हे काय केक आहे का छोटा पावाल्याकडला? स्कॅन केल्या आधी फक्त पैसे पावाल्याकडे केक असतो तेच आहे का? हा तोच आहे, तोच आहे. 5 रुपयाला. हा, ते. शांत बस आता तू आणि त्या फॅन वर फिरवीन त्या मागच्या तुला बोलवून कागदात घोटाळा आहे पण वाटतोय तसाच आहे. मशीन सगळ्यांनी बंद आहे. काढ ना शिंदड्याचं झाडाजवळ काय शिंदाडाचं झाडाजवळ काहीतरी काढा. पुढे शिंदाडाचं झाड हे का हे काढे लटक झाडाला मी व्हिडिओ काढ नाही आवडली आधीच सांगितलं होतं मम्मीने एकदम 3rd क्लास काफी. मी घरी पण नव्हते ना हा तू आणलेली स्ट्रॉबेरी महाबळेश्वर ना हा त्याची 1 नंबर लागते शेक याच्यापेक्षा. काय घ्या हरवले तर ह्याच्यात ट्रॅकर आहे तुम्हाला शोधतो आम्ही एक ट्रॅकर पडलं आहे का? हा ट्रॅकर आहे कुठं घावले की तिकडेच ब्लॉक ब्लॉक हा येतंय का बांधता? माझं तू बांध मी तुझं बांधते. काय विषय गायत्रीचे 2 घेतलेत थांब ना किती दिले मी हा ठीक आहे चलते होते 2 ठेव इकडे हा. हे दे गायत्रीचे 2 हा. हे झाले हे दे हे माझं आहे तुझं घाल.
टायर्ड बांध एकदम निघलं नाही पाहिजे आता हाकलते नाहीत ना हाकलते ते सरळ गेलो यू टर्न मारून यायला कुठे काय तुमच्या मुलीने पण तुमचा जेवढा विचार नाही केला तेवढा मी केला काय म्हणायचं मुलांनी करायचं असतं तर मुलगी जाणार काय नाही तुम्हाला तिकडे 1.5 किलोमीटर लांब तिकडे सोडून चालत चालत बोललो असते तेच म्हणत होतो तिथनं चालत येणं व्हायचं नाही त्यांना इकडे ते सांगत होतो आल्या लय लांबून आलो उशिरा आलेले आहेत. म्हटले त्याने आम्हाला तिकडेच पाठवलं होतं हा का आणि मग मी तिला आधीच फोन करून सांगितलं आमची ऑलरेडी एक गाडी घेतली गेली म्हटलं तर शेजारी पार्किंग आहे आमचं ते एक पोलीस पापड म्हणतो अरे गायत्री मॅडम आहे जाऊन द्या म्हटलं चल ग बाई बरं झालं तेवढा तर फायदा निघायचं बाहेर अरे यांची VIP एंट्री झाली यांच्या मागं पोलिसाची जीप होती व्हीआयपीचे अरे मग काय व्हीआयपीचे एंट्री झाली म्हणजे काय अरे म्हणजे व्हीआयपीचे आपण काय नाही वेगळे VIP वेगळे कुठले असतात व्हीआयपीचे आपण आपण वेलला चालत आलो 1 किलोमीटर ऐक ना आपण अरे आपल्यात त्यांच्यात फरक आहे आपण वेलला इम्पॉर्टंट पर्सन आपण आणि ते व्हेरी आपण वेलला एवढं खरं नाही बोलायचं काय नाही चालतंय काय नाही सांगतोय ना नाही खरंच बोलायचं असतं का रे हा मग कॅमेरा चालू आपण फेक इन्फ्लुएन्सर नाही माहिती आहे आम्ही तो डायरेक्ट सांगतो आम्ही ओपनिंगला आलो एक शर्ट भेटला आम्हाला ओपनिंगला कोणी पैसे दिले नाही एका ब्लॉग मध्ये सांगतो तो म्हणतो ओपनिंगला आम्हाला पैसे नाही दिले एक ड्रेस देणार आहे फक्त एवढा खरं बोलतो तू मग एक ड्रेस घेऊन आला तो ड्रेस पण नाही देत उलट ते लय मोठे लय भारी काम झालं ते तर ते काय आता सत्य नको सांगायला होय आता बंद पडते लॉक बंद पडत चालतंय लॉग बंद करतो आता काही लॉग आहे त्याचा लॉग माझा ब्लॉग आहे त्याचा ब्लॉग आहे उद्या त्याचा थोड्या दिवसांनी ब्लॉक होणार आहे ब्लॉक होणार आहे तो काय पण बोलतो त्या चॅनलच ब्लॉक होणार एक दिवशी हे बघा मित्रांनो गाडी हिची आणि फसवलंय रोहित ढवळे यांना कष्ट भावाला आणि हा भावाला आणि ते भावाला एक गिफ्ट द्यायला रेडी नाही लपती हा ना आणि हे बघा काच उघडीच ठेवली या बाईने हे बघा सॉरी बोल या बाईने काच उघडी ठेवली आणि ह्या बाबाला आत घातलाय आता हा बाबा गेला आतमध्ये बाबा बंबम बोले चिंगडी बाबा आत गेलेत कशाला रिवर्स हा पुढं ते गेलीच आहे पण रिवर्स घेतली ना ह्याला उतरता येते की नाही माहित नाही बाबा हे भाऊ ऐक ना रोहित रोहित ढवळे अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज हे उघड काच उघडी खाली घे ऐक ना थोडी मागं घे ती साईड जास्त मार आणि उतरताना इकडून उतर ही साईड जास्त ठेव ती साईड दाबून मार ती साईड तुझ्याकडची ना तुझ्याकडची साईड बघ ना ऐक ना माग घे तू माग घे रिवर्स जाऊ दे पहिली हे थांब हा आवाज झाला राहू दे हा भाई हा काळजी आम्हालाच आहे तुझ्या गाडीची गाडी तुझी आणि हुकूम तिकडनं बघा तिकडनं हुकूम देते लाईट बंद कर आणि हे बंद कर करावं लागेल मॅडम तुमच्यासाठी आम्हाला शेवटी 1 मिलियन आहे ना लॉक नाही लॉक केलं पण नव्हतं हे उतर ना बाबा हा आता बघ कसा पद्धतशीर निघला ए मी सांगतो तेव्हा काच उघडीच आहे स्टड म्हणजे चांगला असतं बर्ड म्हणणं मला माझ्या भाषेत म्हणजे कसं जरा मला जरा भारी वाटतं मी जरा अजून छाती अशी करून चालतो ना जी छाती आहेच नाही डिक्कीत ना काढलेला डिक्कीत नाही गेला का कसं वाटलं मग काय नाही तुझ्यासारखंच वाटलं काय वेगळं थांबा बँड घ्या कुठे चालले हो शेट बँड घ्या तुमची अमानत तुमची एकमेकांना घालायची कुणाला चेन मी असं केलं मला म्हणते टेलर आहे ना टेलर आहे प्रोफेशनल ओके चला हा पण टेलर आहे वाटतो का नाही बरोबर फिटिंग करून आलेला आहे सेलिब्रिटी आलेला आहे गाईज बघू शकता तुम्ही इकडे सेलिब्रिटी ब्रिटिश सिटी मीडिया नाही कर ना ऍक्टिंग एकदा मीडिया ती करतात बघ कसे पोज बीज दे बर लय भारी मीम बांधतात तुझे राव कसं वाटतंय
वंस मोर। पद झुकेगा नहीं। हेलो, बंद कर दे भाई, बंद कर दे। जितने पैसे मिले उतने का बजा। पुणे में अमीर लोग क्या देख लिए, तुझे ज्यादा म्यूजिक बजाने की पड़ी है क्या? अंटे वाह मामा। राजीव ठाकुर स्टेज पे आया है, नोरा फतेही तो नहीं आई? किसके साथ आए हैं आप? आपकी इतनी हिम्मत कैसे होगी कि आप बीच में डॉलर अंडरवियर का नाम ले ले? देखो, अंडरवियर भी कौन सा नाम लिया है जो हमारी औकात से बाहर है। डॉलर, हमारी किस्मत में रुपए नहीं आ रहे ढंग से। किसका? रूपा। शायर देखे आपने? शायर 99% मर्द हुए शायर दुनिया में, किसी ने नहीं मर्द की तारीफ लिखी। 1% औरतें शायराना हुई हैं, उन्होंने तो अपनी तारीफ लिखनी है। आप देखो, जो औरत अपने पैसे से अपनी लिपस्टिक ला के अपने शीशे के सामने खुद ही लगा के खुद ही बोलती है ऑल लुकिंग गॉर्जियस, वो दूसरों की तारीफ कहां से लिखे? लेकिन मर्द ये भी सिर्फ उनकी तारीफ लिख रहे हैं। कभी किसी ने हमारे बारे में लिखा? इनके बारे में लिखा जाता है इनकी जुल्फें रेशम जैसी। इधर क्या पथरीली घाटी पे घास उगा हुआ है? अच्छा, इनके बारे में कहा जाता है इनकी आंखें झील सी गहरी। इधर क्या कारपोरेशन के गटर? अच्छा, इनके बारे में कहा जाता है भगवान ने इन्हें फुर्सत में बनाया है, तो हमारे बाप का टेंडर निकला था। यह समझी जाती है हर माँ का बेटा हो गया। आपकी जोरदार तालियों में आपके हर दुख को दूर करने वाला, जोरदार तालियों में द ग्रेटेस्ट कपिल शर्मा। लव यू टू मेरे भाई, मेरी किस्मत में लौंडे लपाड़े ही लिखे हैं। धन्यवाद सर, शुक्रिया आपकी मोहब्बत के लिए। ये आप लोगों का प्यार है, आप टिकट खर्च के आए हैं, उसके बावजूद हंस रहे हैं। आप कितने प्यारे लोग हैं आप। नहीं तो आदमी का, मेरे जैसे आदमी का शादी में 2-4 लाख ज्यादा खर्चा हो जाता, 4 दिन उसको अपनी बीवी अच्छी नहीं लगती, हनीमून डिले हो जाता है, उसको प्यार महंगा पड़ गया। पर बड़ा अच्छा लग रहा है, कहां से लोग आए हैं, पीछे तक दुनिया, सारा पुणे यहाँ में बैठा है, पीछे खिड़कियों में से भी। कैसी ताई? अच्छा, वो खिड़की में पैक रख के एंजॉय कर रहा बंदा। सबसे ज्यादा मुफ्त में जो आप एंजॉय कर रहे हैं, ईश्वर आपका भला करे, खुश रहो, सलामत रहो, भगवान आपको इतनी लंबी उम्र दे, इतनी लंबी उम्र दे, सारी दुनिया चली जाए, अकेले घूमते रहो तुम। आइए सर। ओहो ब्रो, वेलकम वेलकम। आइए सर, आइए, बहुत बहुत स्वागत। आपको किसी ने सही बताया आज जागरण ही है, सारी रात चलेगा। अनूप जलोटा जी भी आ रहे हैं मेरे बाद, बहुत बहुत धन्यवाद हमारे दोस्त। अच्छा, पहले ये शो हम लोग सैटरडे को रखने वाले थे, शनिवार को रखने वाले थे। फिर किसी समझदार इंसान ने बताया, बोलता शनिवार पुणे जाके क्या करोगे? शनिवार तो पुणे सारा लोनावला में मिलता है। सीरी ने लिख के दिया इनको कि एक गोली खाना खाकर, दूसरी लोनावला जाकर। मतलब हस्बैंड सब्जी लेने में आधा घंटा लेट हो, बीवी को टेंशन हो जाती कहीं अकेला लोनावला तो नहीं चला गया। हालांकि अकेले की टेंशन नहीं होती उसको, ये होता किसी के साथ ना चला गया हो। मैंने देखा पुणे वालों के ना आधार कार्ड के ऊपर ड्रेस भी ऐसा लिखा था। अभी मुझे ना एक बड़ी मजेदार चीज आप लोगों ने भी नोटिस की होगी, मगनलाल चिक्की वाले बड़े हैं, सारे ही मगनलाल। उनकी चिक्की फेमस होगी शायद, इसीलिए हर कोई मगनलाल। मेरे दोस्त है गफूर भाई, वो भी मगनलाल बन के चिक्की बेच रहे हैं लोनावला में। इतना प्यार आप लोग देते हैं। पुणे बड़ा प्यारा शहर है, ठंड भी हल्की हल्की सी मजेदार ठंड है, हमेशा रोमांटिक माहौल बना रहता है। जिन लोगों ने फैमिली प्लानिंग में 2 ही बच्चे सोचे हैं ना, उनके भी 3 हो ही जाते हैं। कोई तो बता रहा था एक तो उनका भी हो जाता है जिनकी शादी नहीं हुई।
मौसम अच्छा हो ना तो बीवी आके प्यार से बोले कि चलो ना शनिवार वाड़ा घूम के आते हैं। आज बोला शनिवार वाड़ा क्यों भाई, रविवार वाड़ा भी घूमेंगे, मौसम अच्छा है ना। दिल्ली जैसे शहर में चले जाओ, इतनी ठंड पड़ती, दाएं हाथ को बाएं हाथ नजर नहीं आता, आदमी वैसे ही खिंचा रहता है इतनी ठंड में भी। ज्यादा गर्मी में भी आदमी खुश नहीं होता, ज्यादा सर्दी में भी खुश नहीं होता। बीवी बोले चलो कुतुब मीनार देख के आते हैं, आदमी भड़क जाता है कुतुब मीनार, कुतुब मीनार ठंड में खुद बैठा हुआ है, चुपचाप बैठो घर में। ये प्लेजेंट वेदर है, मजेदार वेदर है। अच्छा ये वाले लोग बड़ा आप लोग का अच्छा ये लाउंज है, बार वगैरह। अच्छा बार भी बहुत बार लगे हुए हैं, 3-4 बार लगे हुए हैं। वाओ, एंजॉय करो, नया साल है वाला, हैप्पी न्यू ईयर। नए साल की आपको बहुत बहुत मुबारकबाद। नए साल की जो सेलिब्रेशन होती है वो तो क्रिसमस से शुरू हो जाती है। और पुणे में मैंने देखा डिस्को कल्चर भी बड़ा है, पब कल्चर बड़ा है। मैं पहले भी 1-2 बार पुणे आया था, हम लोग कोई लेके गए डिस्को में, अंदर ही नहीं घुसने दिया। कहता आपकी गर्लफ्रेंड है, मैं कहा गर्लफ्रेंड होती तो मैं इधर क्यों आता। कहता बीवी है, मैं कहा बीवी जब हो जाती फिर तो मजा ही नहीं करता डिस्को, फिर तो मन उब जाता है, घर पे इतना नचा लेती है, आदमी डिस्को में क्या करने जाएगा। तो ये मैं जब हम लोग यूएस जा रहे थे ना तो मैंने इन सबको बताया, मैंने कहा यार मेन चीजें याद कर लो। एम्बेसी में जाने के लिए वो ना दो सवाल तो पूछते हैं, बेसिक सवाल पूछते हैं कि वो कि यू नो व्हाट इज द पर्पस ऑफ योर विजिट। तो मैं कहा तुम बोलना टूरिस्ट और बोलेंगे फॉर हाउ लॉन्ग यू गोना स्टे हियर, तो बोल देना 10 days। ये 2 सवालों को रट्टा मार के चला गया। व्हाट इज द पर्पस ऑफ योर विजिट, द टूरिस्ट फॉर हाउ लॉन्ग यू गोना स्टे हियर 10 days। तो गोरा आदमी उसके मन में सवाल कोई और आ गया, उसने और कुछ पूछ लिया। कहता हु इज योर फादर, ये रटाया कहता ये टूरिस्ट। दूसरा सवाल उसने पूछा, कहता हाउ ओल्ड यू आर, कहता 10 days। वो वीजा इसके मुंह पे देने वाला था। वो तो मैंने अरे दीवानो मुझे पहचानो, आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन। कैसा चल रहा है, कसं काय पुणे, काय चाललो आहे, हुआ ना बात, ससा दिसतो कसा, ठेवलाय कसा, ये रे पावसा, पैसा झाला खोटा, मुलगी शिकली प्रगती झाली, अपना मराठी का स्टॉक निकाल दिया। असं होतं मग संपन्न कसं वाटलं कपिल शर्माला समोर बघून, संपन्नला कसली हसत होती, सगळेच हसत होते। टीव्हीवरच एवढं हसते म्हणलं, समोर तर किती हसते। चला आता काय अब्बा जब्बा बघू, डब्बा भूक लागली भाऊ, डब्बा करायला लागेल, भूक लागली आता कत्तर नाही। खूपच सुंदर भाषण ते राशन भेटत मग हे डायलॉग सही आहे, भाषणवरच राशन भेट, सुंदर मनोरंजन झालं आणि बरोबर चांगली कंपनी असल्यामुळे त्यात अजून आनंदात भर पडली। एकेस, माझी मुलगी गायत्री,
एकेची मम्मी, रोहितची मम्मी, शान आणि 3 मैत्रिणी आणि हे 3 जण 3 इडियट्स. 6 इडियट्स झाले. 6 इडियट्स झाले. आता जेवणार दाबून काढायचं कसं आता? काय काढायचं राहू दे, तेच घालून झोपायचं रात्र. उद्यापर्यंत आठवलं पाहिजे. कपिल शर्मा आठवलं पाहिजे का? बटर नान नको. रोटी बरं ठीक आहे, रोटी घे. अरे ते ना त्या दिवशी तोडायला कसं झालं ते नान? कोणत्या दिवशी? तावायला त्या दिवशी रोटीच घेऊ. तुम्ही काय नान घ्यायचे? नाही नॉर्मल काय आलं? अरे तसं बी मला कपिल शर्मा 8 दिवस आठवणार आहे. आठवणार त्यामुळे काढ. तेच म्हणलं काढू नको. उद्या उठलं की आठवलं पाहिजे कपिल शर्मा शोध घेतो. रोज आठवतो मला, त्याचं काय गरज नाही. काढून ठेव. कशाला काय इधर रे? काय परची आहे काय ट्रेन मध्ये जायला? काय म्हणायचं तुला? काय म्हणायचं होय? कपिल शर्मा हे ठेवायचं असेल बॅट. उद्या उठलं कपिल शर्मा आठवलं पाहिजे. परवा उठलं कपिल शर्मा आठवलं पाहिजे. राहू दे की मग त्याला काय? तेच म्हणतोय म्हणती काढ. रोज आठवतो. बरं जाऊ दे, त्यांच्यावरचे कष्ट तू घे. ते 2 दिवस ठेवणार होते, तू कंटिन्यू ठेव. काय परमनंट टॅटूच काढणार याचा. एक सांग. पनीर क्रिस्पी सांगणार त्यापेक्षा. सांगितले ना व्हेज क्रिस्पी. तिकडे लेट वाळा आहे तुझा. तिथं काय चाललं होतं मुद्द्याचं? थँक्यू फॉर द मीम्स गाय. नीट करणार. थँक्यू गाय. थँक्यू गाय. त्याने कसं केलं कपिल शर्माने? जब घुंगट उताटे अरे लय भारी केलं कपिल शर्मा. निघत नाही. कसं काढते ते? निघतं ना. नाही निघत. अरे ओढ ना ते फक्त आहे बघ. ओढ नाही निघत. नाही निघत. अरे लॉक कट कराय. कट कैची मागू का? कैची आहे का काय? ऑफर है, ठीक है? ऑफर हाँ. इसमें से लकी ड्रैग की, ठीक है? हाँ. इसमें से कुछ निकला हाँ. तो इसमें से आपको ऑफर नहीं मिलेगा. नहीं मिलेगा. हाँ. हाँ. आपको इसमें से नहीं चाहिए तो फिर इसमें से ऑफर मिलेगा. तो इसमें ऑफर है क्या? इसमें ऑफर हमारा इधर सूर्य है. इसका जो मुखड़ा है वो बहुत लकी है, तो यही खोलेगा हम. वो हम पण जर हे जर नाही निघलं ते हे बी नाही भेटणार. ऐकलं. ऐका मित्रांनो, हा जर त्यात निघली तर निघली, नाही निघली तर हे पण नाही भेटणार. 5% काढायचं का नाही मग? नको काढायला. नको आम्हाला 5%च बरं आहेत भाऊ. नाही थांब ना, मला बघायचंय. ते बाबांनी सांगितले ना मुखडाला यायचंय तेजस्विनी. बघा लॉस तर लॉस. लकी बेस. तेच आज लॉस झाला तरी चालत. लॉस झाला तरी चालत. सगळं पोराची टेक. हा भैया खाली तर नाही ना सारे. अब देख के लोग वैसे जल्दी क्यों? थांब ती नाही आवडली. वन मॉकटेल. वन मॉकटेल. मतलब ये 5% में मिलेगा ना? अब नहीं मिलेगा. मॉकटेल लिए ना फिर. ए बघ एक ज्यूस घ्या. अहो यांनी सगळे एक एक टाकून ठेवले. घ्या एक मॉकटेल. हो गया सर. सगळं कॉस्ट. अरे गप ना बाबा. चेक करना. पूरा चेक करने तो दो. उसमें बढ़िया क्या लेकर है तुमने? सब तो यही लेकर है. बेटर लगने. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कपिल शर्मा शो आमचा झालेला आहे. युवन शर्मा वेगळा शो चालू झालेला आहे. रात्रीचे 12 कुठं किती वाजले? 1 वाजले. 1 तरी शेटचं काय काम संपा. इकडं बी पुस. इथं आलंय बघ. इथं पाणी संपतंय का नाही काम? तू चला आता झोपायला. हा झोपते ना. आधी हे पुसू दे. कोण पुसायचं? तू पुसतो? जाऊ आता कंटाळा आला मला.